जुई! आलास बाळा? काय रे काका काकी सॉरी सॉरी. अरे तू कशाला सॉरी म्हणतोस? आम्हीच नाही काका प्लीज प्लीज तुम्ही काही म्हणू नका. मी जे काही करणार आहे वागणार आहे ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण मी हे फक्त आणि फक्त माझ्या प्रेमासाठी करतोय. काका फक्त आणि फक्त माझ्या प्रेमासाठी करतोय. काय जुई अरे चल कुठं? चल तू. अरे अरे जुई जुई थांब. काकू हॅपी बर्थडे टू यू. एक सेल्फी काकू एक सेल्फी. कसला सेल्फी? आता इथून पळाली नाहीस ना अख्खा अल्बम काढीन. चल पळ लवकर पळ म्हणते ना. स्पेशल गेस्ट पुन्हा गायब आहे. बट एनिवे एक मिनिट थांबा, एक मिनिट. आणि प्लीज जाऊ नका. जुई जुई प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे नाही माहित मला, खरंच नाही माहित. पण गेल्या 3 वर्षात माझं मन तुझ्या मनासोबत जे नातं जगतंय त्याला जर प्रेम हे नाव असेल तर हे नातं जगायला आणि जपायला खूप आवडेल मला. या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? जुई आहे. I love you, Zui. Will you marry me? तुला मला कळतंय, तुला खूप काही बोलायचंय. जुई जुई अगं ऐक ना, अगं जुई पुन्हा न बोलता गेली. लाजली. बापा रे बापा रे बापा. हॅलो, आलात? जुईच्या घरचा पत्ता सांग, मी येतेय. पत्ता घरी येऊन देतो ना. तू आता पत्ता घेऊन काय करशील? झालंय माझं काम, मी येतो. ते बाय. बघितलंस बाळा, चंद्रप्रकाशात तुझं काय होतं ते बघितलंस? तिचं सोड. चंद्रप्रकाशात हिचं काय होतं हे जर आलापने बघितलं तर त्याचं काय होईल याचा विचार कर जरा. तू सहनच नाही करू शकणार आहे. एक तर तो सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो. म्हणून तर सांगतेय त्याला लवकरात लवकर इथून जायला सांग. तो जर का इथे थांबला ना थांबला? थांबला 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 थांबलास तर चालेल ना? थांबलास तरी चालेल. आता अरे केवढा उशीर झालाय, 2 वगैरे वाजले असतील. नाही ऍक्च्युली काका थांबलो असतो, पण काय ना की घरी आई वाट बघते ना. हो रे, आईचं मन ते. मूल घरी आल्याशिवाय तिला थोडीच झोप लागणार आहे. जा. हा
येतो. गुड नाईट काका. गुड नाईट. पण मला आवडलेलं नाही हं, तू गच्चीवर तिला घेऊन गेलास ते. हं? तुला जे काही बोलायचंय ते तू इथं बोलू शकतोस ना या घरात. हा, गच्चीवर नाही. पण ऍक्च्युली काका म्हणजे हे परफेक्ट आहे. मी इथे शांतपणे जुईला माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो. हो ना जुई? नाही जुई, तू काही बोलू नको, तू काहीच बोलू नको. फक्त मी जे काही बोलतोय ना ते शांतपणे प्लीज ऐकून घे. जुई, एक गॉगल काढ ना. मला तुझ्या डोळ्यात बघून बोलायचंय. तुझ्या डोळ्यातच मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. प्लीज काढ ना. सुई, मला आत्ता निघावं लागतंय, बट आय होप तुम्हाला समजून घेऊ शकते. उद्या भेटूया आपण. काकू बाय. निघ. हा, नीट जा, व्यवस्थित जा. हा, हो बाय काका. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. छान डायनिंग टेबल सोडून सगळ्यांना बाहेर पसारा करून खायचं असतं. गंधार चल हो बाजूला. आणि सकाळी सकाळी तुझं ब्लूटूथ कानाला लावून एजंटगिरी सुरू करू नकोस. हा, जा ना स्वराला बोलव. तू बोलव ना, मी महत्वाचं काम करतोय ग. अरे मी काय काय करू? इथे ब्रेकफास्ट केला, आता माझी तयारी, स्वराची शाळेची तयारी, आणि तुला पण ना गंधार सगळं हातात लागतं. आता बस तरी घे. वहिनी, मी मदत करू का काही? प्लीज जरा स्वराला घेऊन ये ना. येस. स्वरा आणि उदय. गुड गर्ल. ए, फ्रेश झाली? 5 मिनिट झाले. ये. सगळ्यांनी पटपट ब्रेकफास्ट करून घ्या. अगं पण आई कुठे आहे? दिसली नाही सकाळपासून. आणि देवघरातून पण मंत्रांचा आवाज येत नाहीये. ती आज येणार नाही. का? तब्येत बरी नाही का तिची? बाहेर गेल्यात का कुठे? अगं देवळात गेली असेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कागदावर लिहिलेली आहेत. म्हणजे साधारण एवढ्या वर्षांचा इतिहास पाहता ती चिडली आहे, आणि म्हणूनच तिने ही चिठ्ठी लिहिली असणार. कारण ती चिडल्यावर तिचं मौन व्रत असतं, जसं आज आहे. पण सकाळ सकाळ काय झालंय तुला चिडायला? सकाळ सकाळ नाही, काल रात्रीपासून चिडल्यात त्या. आणि कारण तुला सांगायला नकोच. ऐका, माझं मौन व्रत असल्याने सगळ्यांसाठी सूचना. सूचना क्रमांक 1. देसाईंचं घर हे सभ्य आणि सुसंस्कृत माणसांचं घर आहे. इथे रात्री 12ला माणसं झोपतात, तेव्हा त्यावेळी घराच्या बाहेर राहणे किंवा उशिरा येणे हे चालणार नाही. सूचना क्रमांक 2. जेवणात रोज मीठ कमी पडत आहे. भरलेल्या घरात कंजूषपणा नको. इथे चवीला जास्त महत्व आहे. सूचना क्रमांक 3. मालवणी स्पेशल या हॉटेलचे बिल खिशात मिळाले आहे. कंसात कोणाच्या ते सांगायला नको. आपल्या घरात मांसाहारापेक्षा देवधर्माला जास्त महत्व आहे. ह्यावेळी खिशातून बिल बाहेर टाकले आहे. पुढल्या वेळी खिशासकट माणूस बाहेर टाकला जाईल. सूचना क्रमांक 4 आणि महत्वाची. एसीचे टेम्परेचर कमी ठेवण्यापेक्षा डोक्याचं टेम्परेचर कमी ठेवा. विजेचं बिल जास्त येतंय.
हॅलो हॅलो प्राजक्ता, आता वातावरण पुन्हा तापणार आहे. हॅलो हॅलो प्राजक्ता, अगं अगं प्राजक्ता. ह्या सर्व सूचना ज्यांच्यासाठी आहेत त्यांनी नीट पाळाव्यात. ही विनंती नसून हा आदेश आहे. कळावे. प्राजक्ता हॅलो, हे बघ आई एखाद दोन शब्द बोलून जाते, पण मनावर नाही घ्यायचं. एखाद दोन शब्द. हा जेवणात तिखट कमी आहे, मीठच कमी आहे, चवच नाहीये, एसी बंद ठेवा, बिल जास्त येईल, आता काय घराबाहेर काढणार आहे तुला? अगं काढणार आहे फक्त म्हणाले, खरं थोडीच काढणार आहे. काढला तर मग काय करशील? अगं मला एक गोष्ट कळत नाही, माणूस गप्पा बसतो म्हणून किती बोलावं. आलं बिल जास्त तर काय फरक पडतो यांना? मी भरते ना बिल. दुपटीने बिल आलं ना तरी दुपटीने भरेन मी. इन्कम टॅक्स मध्ये मी कामाला. आई विसरलेच वाटतं. सांगितलं तर परत राग येणार यांना. मी जर माझ्या मनासारखं वागले ना तर नाकी 9 येतील यांच्या. हे ब्रह्म अंक 9 आहे ना ग? अरे मी तुझ्याशी बोलते, तुझं काय चाललंय? कसले आकडे लावतोयस? अगे काहीतरी काय बोलते, आकडे लावतोय वगैरे. अगं मी फक्त अंक विचारला तुला. हे दे दे. तुला तो तुषार विचारे माहिती आहे ना? तुषार विचारे, हा त्याच्यासोबत ना मी बिझनेस ऍडवायझरी ओपन करतोय. काय सांगतोस? म्हणजे आधीचेच तुझे काय ते एजंटगिरीचे धंदे कमी पडत होते म्हणून नवीन सुरू करतोयस? हॅलो, मला एखादं छानसं नाव सुचव ना. कधीतरी बायकोशी पण बोल ना तू. हॅलो हॅलो, अगं हे तुझ्याशीच बोलतोय. तुलाच सांगतोय मी, एखादं छानसं नाव सुचव ना मला मस्तपैकी. तू ना, हा जमेल तितका कानाडोळा हे नाव परफेक्ट आहे. आता किती किती चिडायचं. हे बघ, बाहेरच्या गोष्टींना बाहेर सोडून द्यायच्या आणि नव्यानं विचार करायचा. गंधार, तू तेच तर करतोस ना रे. म्हणजे प्रत्येक वेळी नव्याने विचार करतोस, नव्याने सुरुवात करतोस. एक ना धड भाराभर गोष्टींची एजंटगिरी करत असतोस आणि त्यामुळे ना तू कुठल्याही एका ठिकाणी सेट नाही होत. राजू, यावेळी नक्की सेट होईल बघ तू. या ऍडवायझरीची तयारी ना आम्ही खूप खूप अभ्यासपूर्वक केली. आता फक्त एखादं चांगलं आणि लकी नाव मिळालं ना की काम झालं समज. आम्ही खूप नाव शोधून काढलेत ग. तू एखादं नाव शोधून काढ ना मस्तपैकी. मागच्या वेळेचं नाव जाम गणलं होतं नाही काय ते, एनिग्मा प्रॉपर्टी. फारच वाईट होतं नाही? अगदीच वाईट, अगदीच वाईट. मी सुचवलं होतं ते. हॅलो गंधार, वाईट म्हणजे तेवढं वाईट असं? आता बोललायस ना तू? आई बोलतात, आता तू सुद्धा बोल. नाही नाही, मला काही विचारूच नको, मला काही बोलायचंच नाही. हॅलो, शांतता. शांतच बसते मी. तेच स्वरा, बळा ब्रेकफास्ट झाला? हो, कसा होता? खूप छान. चल पटकन आवरून घे, आता आपल्याला स्कूलला जायचंय आणि आपला सगळा होमवर्क कालच कम्प्लीट झालाय. नाही अगं असं कसं? काल तर केलं ना आपण सगळं कम्प्लीट. अगं बुक मधला झालाय, पण डान्स ऑडिशन. डान्स ऑडिशन? अरे वा, कोणत्या चॅनलला? अय्या, पप्पाला तर काही माहितच नसतं. चॅनल कसलं? अरे स्कूल मध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याचं ऑडिशन आहे. काही नाही रे, छोटासा डान्स बसवायचा. एवढंच ना? स्वरा बेटा, टेन्शन नको घेऊ. तुझी मम्मा आहे ना, फर्स्ट क्लास डान्स बसवेल. आता सुद्धा तिच्या तालावर मी नाचत होतो. काय 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 काही नाही. मी काय म्हणते, तूच काय ते बघ ना, मला निघायला खूप उशीर होतोय. मी निघते बाबा, मी निघते. हा अगं मी काय बघू पण? अगं पण माझा डान्स. अगं पप्पा शिकवेल ग. अगं हे मी काय शिकू? जमेल तुला. आणि हो, एसी चालू करू नकोस, बिल येईल. हे प्राजू, हे कोणता डान्स बसवायचा आहे? हॅलो हॅलो, हे काय घडतंय माझ्या लाईफ मध्ये? आणि कधीच दूध न पिणारी मी आज 4 ग्लास दूध पिते. आणि त्यात बाबा, प्लीज प्लीज मला यातून वाचव. यातून सुटका नाही बाळा. पण काहीतरी शेवट असेल ना? याला शेवट सुद्धा नाही. मग काय उपाय आहे याच्यावर? जुई, आपण सावध राहायचं. आपलं हे वेगळेपण आहे ना, हे लोकांपासून लपवायचं. बाबा, लोक वेगळे पण जपतात आणि इथे मला लपवावं लागणार आहे. पण जुई बाळा, याला पर्याय नाहीये. कारण तू इच्छाधारी नागिण आहेस. कॅल्सी दे मला जरा.
बस. हे बघ जुई, आपल्या या वेगळेपणाला कंटाळू नकोस. तसं सोपं आहे लक्षात ठेवायला. म्हणजे बघा, पौर्णिमेच्या 2 दिवस आधी आणि 2 दिवस नंतर आपल्यातली लक्षणं तशीच असतात. तेवढं जपायचं, तेवढ्याची काळजी घ्यायची, झालं. बाबा म्हणजे काळजी कशा कशाची घ्यायची ना तेच कळत नाहीये मला. म्हणजे बघ ना, आलापच्या फोनची रिंगटोन वाजली आणि मी अचानक डुलायला लागले. आपल्या आजूबाजूला असं म्युझिक, ट्यून, गाणं काही वाजायला लागलं की आपलं शरीर डोलायला लागतं. म्हणूनच गाण्यापासून लांब राहायचं. आणि हो, तसंच मिठाचंही. मीठ आपल्याला अजिबात चालत नाही, कारण त्यामुळे आपली त्वचा जळते. अच्छा, आता मला कळलं की आपल्या घरातलं जेवण एवढं अळणी का असतं. आणि फक्त जेवणातलं मीठ नाही बरं का, समुद्राच्या पाण्यापासून ते जिथे कुठे मीठ असेल त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. आणि मिठा इतकं आग सुद्धा. म्हणजे आपण इच्छा जरी नाग असलो तरी आपल्याला थंडावा लागतो. त्यामुळं आगीपासून शक्यतो लांबच. कारण आगीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यातली नागाची लक्षणं दिसायला लागतात. अगं आई प्लीज माझं ऐक. मग सांगतोय मी, आई प्लीज 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 माझं ऐकून घे थोडं. मला माहितीये की मला थोडासा उशीर झालाय. ओके, खूप उशीर झालाय मला. पण आई प्लीज माझं ऐकून घे ना. तू एक काम करतेस का, तू शिक्षा देतेस का मला? ओके, तर तू मला शिक्षा देतेस तर मी ओके, मी भाजी कापतो. ओके, मी भांडी, आज मी स्वच्छ भांडी धुतो. अगं काय झालं? अच्छा, आधीच धुतलीस का? मग काय झालं, मी परत धुतो ना, शिक्षाच तर आहे. आई प्लीज 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 माझं ऐक ना. मला माहितीये माझं चुकलंय. आय एम सॉरी आई. लागलं मला, लागलं. अगं काहीच लागलं नाहीये. हे बघ, काहीच लागलं नाहीये. आत्ता लागलं. आई, माझ्यावर कितीही रागवली असलीस ना तरी माझ्या विषयीचं तुझ्या मनातलं प्रेम तुला नाही लपवता येत. Now come on, hug me. Come on. Love you, mom. आई, जुईला घरी बोलाव. अगं बोलवतो, पण प्लीज तिला म्हणजे समजून घे ना यार. तू म्हणजे उगाच रागवू नको तिच्यावर. तू बोललीस हे आई, तू आता बोललीस माझ्याशी. थँक गॉड, फायनली. थँक्यू सो मच. मी जुईला बोलवतोय आणि आज संध्याकाळीच ती येईल. चल बाय. पण बाबा याला कारण काय? कारण तू इच्छाधारी नागिन आहेस. हळू जरा. अगं, भिंतींना सुद्धा कान असतात. आणि आपल्या शेजारच्या भिंतींना कान आणि भोंगा दोन्ही आहेत. म्हणजे तुझी ती सेल्फी क्वीन अंतरा, हे बघ, या सगळ्याची तुला सवय होईपर्यंत तिच्यापासून जरा लांबच राहा. तिचं म्हणजे तिला सांगा आणि गावभर करा अशी गत आहे तिची. आई प्लीज, तू तिला काही बोलू नकोस. कारण आधीच मी तिला काल खूप बोलले. तिलाच नाही, त्या आलापासून पण जरा लांबच राहा बाई. अमृता, काल काय झालं तू पाहिलंस ना? अरे त्याला कळता राहिलं रे. आलापचा फोन आहे. घे ना, उचल. काय म्हणतोय बघ. स्पीकरवर टाक. आई, स्पीकरवर टाक. हा बोल आलाप. फोन स्पीकरवर आहे. हॅलो जुई, ऐक ना. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मी जरा न्यूज कव्हर करायला बाहेर जातोय. तुला संध्याकाळी आईने घरी बोलवलंय.
आलाप पण हा मी पण लवकरच येईन, पण तू 6 पर्यंत पोहोच. अरे पण ऐक, आज नक्की हे काही करू, कारण आईला काहीतरी महत्वाचं बोलायचं. अरे बाकी भेटून बोलू आपण. ओके चलो बाय. हॅपी बर्थडे बाय 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 बाय. हॅलो हॅलो आलाप. याचं उत्तर माहितीये मला, पण माझं जर ऐकणार असशील ना तर तिकडे अजिबात जाऊ नकोस. कारण आता जसं तुला बोलायला मिळालं नाही ना, तसंच जेव्हा त्यांना तुझं खरं कळेल ना तेव्हा तुझ्याकडे बोलायला काहीही राहणार नाही.